सोलापूरमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सोलापूरच्या मोहोळमध्ये राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन महिला डॉक्टरने आत्महत्या केली। या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मोहोळ पोलीस पुढील तपास करत आहे। मोहोळ शहरामध्ये नामवंत असलेल्या डॉक्टर रश्मी यांनी आत्महत्या केल्यामुळे नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मोहोळमध्ये महिला डॉक्टरने राहत्या घरामध्ये आत्महत्या केली। पंख्याला गळफास घेऊन या डॉक्टरने आत्महत्या केली। 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मोहोळमध्ये ही घटना घडली। डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार असं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे। रश्मी यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला। त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मोहोळ मल्टीस्पेशालिटी हे 3 मजली हॉस्पिटल आहे। हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर रश्मी बिराजदार हे आपले पती आणि 2 मुलांसोबत राहत होत्या। 1 सप्टेंबर म्हणजे रविवारी सकाळी रश्मी यांचे पती संतोष बिराजदार हे स्वतःच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले होते। दुपारी 1:30च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्यांनी त्यांना फोन करून डॉक्टर रश्मी यांनी गळफास घेतल्याचे सांगितले। घटनेची माहिती कळताच डॉक्टर रश्मी यांच्या पतीला मोठा धक्का बसला। त्यांनी तात्काळ घरी धाव घेतली। डॉक्टर रश्मी यांनी साडीने पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवल्याचे त्यांना दिसले। त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि डॉक्टर रश्मी यांना ग्रामीण रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत।